सध्या राज्यात काही झालं की सरकारला आणि राज्याचा अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो। एक प्रकारे राज्यात अराजकता पसरवण्याचं काम काही लोक करत आहेत। तशी अराजकता निर्माण व्हावी यासाठी काही शक्ती काम करतायत का असा प्रश्न पडतोय, अशी टीका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे। सांगलीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित झेंडावंदन सोहळ्यानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते। शक्तीपीठ महामार्गाला जो विरोध होतोय तो वाढत जातोय, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिले। ते म्हणाले की जर कोयना धरण झालं नसतं तर आज महाराष्ट्राची वीज निर्मिती आणि शेतीला पाणी हे मिळालं नसतं। समृद्धी महामार्ग झाला नसता तर नागपूरहून मुंबईला 8 तासात शेतकऱ्यांचा शेतीमाल पोहोचला असता का असा प्रश्न उपस्थित करत ते पुढे म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा रस्ता आहे। हा महामार्ग होत असताना बाधित शेतकऱ्यांना भरपाई योग्य मिळाली पाहिजे, त्यांचं पुनर्वसन योग्य झालं पाहिजे। त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्तीपीठला विरोध बंद करावा आणि आपल्याला भरपाई कशी चांगली मिळेल याबाबत विचार करावा, असे आवाहन मंत्री पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना केले। असं आहे की जर आपल्याला एकूणच समाजासाठी आता समजा कोयना धरण झालं नसतं तर आज महाराष्ट्राची वीज निर्मिती आणि शेतीला पाणी हे मिळालं असतं का? मग कोयना धरणामध्ये अनेकांना आपल्या जमिनी द्याव्या लागल्याच ना। म्हणजे दुर्दैवाने त्यातल्या अनेकांना खूप उशिरापर्यंत त्याचं कॉम्पेन्सेशन मिळालं नाही। आता हळूहळू म्हणजे कधी 70-72 सालची गोष्ट आहे। समृद्धी मार्ग झाला नसता तर नागपूरहून मुंबईला शेतकऱ्याचा माल हा 8 तासामध्ये येणं शक्य झालं असतं का? कुठलंही विमानतळ म्हणा, कुठली रेल्वे म्हणा, भूमी अधिग्रहण करावंच लागणार। त्यामुळे शक्तीपीठ हा मार्गसुद्धा एकूण आपण मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थक्षेत्रांना कनेक्ट करणारा हा रस्ता आहे। तर जमीन जाणार, त्याची भरपाई नीट मिळाली पाहिजे, त्याचं पुनर्वसन नीट झालं पाहिजे। आणि त्यामुळे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की याला असणारा विरोध संपवून आपल्या मागण्या ज्या आहेत कॉम्पेन्सेशन अमाऊंटच्या, नुकसान भरपाईच्या रकमेच्या, त्या आपण मांडल्या पाहिजेत। आणि दुसरं एक काय लक्षात आलं की या निमित्ताने एक लक्षात येतं आहे की काही झालं की सरकार डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतं, राज्य डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न, एक ज्याला अनार्की म्हणतो, अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न। शक्तीपीठ आंदोलनाला मी धरून म्हणत नाही, शक्तीपीठ आंदोलनाचा विषय मी संपवला, त्याच्यात मी आव्हान केलं। पण इन जनरल हे वाढत चाललं आहे की काय, काही झालं की अनरेश निर्माण करतं, काही झालं की अनरेश निर्माण करतं, आणि मग याच्यामध्ये काही शक्ती काम करतात की काय असं वाटायला लागलं। ओके, थँक्यू।